एक दिवस बळीराजाचा उपक्रम आज जो राबवला आज स्वतः आपण शेतात जाऊन शेतात जे काम केलं त्याबाबत आपला अनुभव नेमका काय? सर्वांना नमस्कार. सातारा जिल्ह्यामध्ये पश्चिम घाटामध्ये आता सध्या चांगला पाऊस पडतो आणि या पावसाचा वापर करून आमचा बळीराजा भात लागवडीची कामं मोठ्या प्रमाणावर करतो. आणि या बळीराजासोबत एक दिवस घालवण्यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून मी असेल, माझ्या सहकारी अधिकारी भाग्यश्री फरांदेताई असतील आणि सर्वच या भागातले जिल्हा परिषद सदस्य आहेत, सर्व शेतकरी असतील, यांच्यासोबत आज आम्ही 4 सूत्री पद्धतीने भात लागवडीचं प्रात्यक्षिक करून बघितलं. शेतकऱ्यांना एखादी काम करत असताना काय अडचणी येऊ शकतात हे अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष काम केल्याशिवाय समजणार नाही. म्हणून जिल्हाधिकारी ते कृषी सहाय्यक, तलाठी यांच्यापर्यंत सर्व अधिकारी या परिसरातील आज तहसीलदारांसह सर्वजण भात लागवडीसाठी आलेले होते. त्याचबरोबर भाताची चिखलणी करत असताना जे पडलर आहेत ते चालवण्याचाही अनुभव घेण्याचा योग आला आणि या निमित्तानं जुन्या आठवणी जाग्या झाल्या. शेतकऱ्यामध्ये आणि अधिकाऱ्यामध्ये फरक एकच आहे, तो म्हणजे सतत आपण निसर्गाच्या सानिध्यात राहू शकतो. अधिकाऱ्यांना ते सौभाग्य नसतं, परंतु प्रशासन आणि शेतकरी याच्यामध्ये जे निर्माण झालेलं अंतर आहे ते कमी करायचं असेल तर फील्ड ऑफिसरनी प्रत्यक्ष शेतावर गेलं पाहिजे, शेतकऱ्यांशी बोललं पाहिजे, तिथल्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे आणि योजनांच्या अंमलबजावणीमध्ये जे काही आता सध्या निर्माण झालेले अडथळे आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हाच आमचा या भेटीपाठीमागचा उद्देश होता. मला आनंद आहे की आज बहुळी गावामधील सर्व शेतकऱ्यांनी आमचं अतिशय उत्साहाने स्वागत केलं. इंद्रायणी व्हरायटी जी आहे भाताची ती या भागातील प्रसिद्ध व्हरायटी आहे. इंद्रायणीचा स्वाद आणि सुगंध जो आहे तो सर्वत्र प्रसिद्ध आहे. या भागामध्ये पूर्वी इंद्रायणीला जो सुवास होता तो कालांतराने काही कारणामुळे कमी झालेला होता. म्हणून यावर्षी कृषी विभागाने मूलभूत किंवा फाउंडेशन सीड ज्याला म्हणतो आपण ते उपलब्ध करून दिलेलं आहे. जवळपास 500 ते 550 एकरवर हा प्रयोग आपण यावर्षी केलेला आहे. मला खात्री आहे की या प्रयोगाला अतिशय चांगलं यश येईल आणि पुन्हा इंद्रायणीचा सुवास सगळ्या परिसरामध्ये दरवळल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात भविष्यात शेतकऱ्यांना आपल्याकडनं नक्कीच चांगलं मिळेल, पण बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला बोंडरवाडी धरणाचा प्रश्न आपल्या या भेटीनंतर नक्कीच त्याला वेगळं वळण मिळणार का? नाही, कशाला वळण द्यायचं वगैरे हा काही प्रश्न नाही. या आजचा उद्देश जो होता तो प्रत्यक्ष शेताच्या कामामध्ये सहभागी होणं हा होता. बोंडारवाडी प्रकल्प हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. याच्याबद्दल आज सगळ्या गावकऱ्यांनी अतिशय तळमळीने आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. ज्या गावांचं पुनर्वसन करावं लागणार आहे किंवा ज्यांना या धरणामुळे स्थलांतरित व्हावं लागेल त्यांच्याशीही आपल्याला बोलावं लागेल, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्या लागतील आणि त्यांना त्यांच्या मनासारखं पुनर्वसन देऊन निश्चितपणे बोंडारवाडी प्रकल्पासाठी सुद्धा शासन प्रयत्नशील राहील एवढं मी या निमित्ताने सांगतो. एक दिवस बळीराजासाठी हा जो उपक्रम आपण पावळे म्हणजे केळघर विभागातील पावळे या ठिकाणी आज जो घेण्यात आला या बाबतीत आपलं काय? नमस्कार, मी भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा. मागच्या 2-3 दिवसापासून अतिशय चांगल्या प्रकारे पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे आणि सातारा जिल्ह्यात भाताच्या पेरण्या ज्या लागवड जी रोपांची रखडली होती ती आता जोमानं सुरू झालेली आहे. सातारचे जिल्हाधिकारी माननीय संतोष पाटील सर यांनी स्वतः मी एक दिवस बळीराजाच्या शेतावर येणार आहे आणि शेतकऱ्यांचं मार्गदर्शन, त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहे आणि आपण प्रत्यक्ष सहभागी पेरणीमध्ये भाताच्या रोपांच्या लागवडीमध्ये होणार आहोत अशा पद्धतीच्या सूचना मला देण्यात आल्या आणि त्यानुसार आज माननीय जिल्हाधिकारी, माजी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या सर्वांच्या टीमसह मी आज जावळी तालुक्यातील केळघर जवळील बाहुले गावामध्ये आहे. या ठिकाणी आपण इंद्रायणीचं जे फाउंडेशन बियाणं दिलेलं होतं शेतकऱ्यांना त्याच्या रोपांची लागवड आपण केलेली आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी याच्यात स्वतः भाग घेतलेला आहे. यामध्ये 4 सूत्री पद्धतीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आपण शेतावर प्रत्यक्षात दाखवलं आणि शेतकरी याबाबत समाधानी आहे. जे आता आपण शेतात जाऊन जे रोपण केलं तर त्याचा अनुभव काय तुम्हाला? हा अनुभव फार चांगला होता. प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी ज्या वेळेला प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात जाऊन दाखवतात त्यावेळेला एकतर संपूर्ण यंत्रणा फार सजग होते. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांनाही आपले प्रश्न वरिष्ठ स्तरापर्यंत मांडता येतात. शेतकऱ्यांशी अतिशय चांगला संवाद होतो आणि कामाचा खूप खोलवर आनंद मिळतो. कारण एरवी प्रशासकीय कामामध्ये आम्हाला प्रत्येक वेळी शेतात गुडघ्यापर्यंत चिखलात उतरण्याची संधी मिळत नाही, पण अशा वेळेला मात्र हा आनंद द्विगुणित होतो. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.